नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये. आता कला आणि घरातील सर्वांनी आंबा खाल्लेला असतो. अद्वैतने मात्र आता मुद्दाम कलामुळे आंबा खाल्लेला नसतो. त्याला आंबा इतका आवडतो, परंतु त्याने आता कला आणि अद्वैत या दोघातील आंबा आवडण्याची ही समानता सारखी आहे हे मात्र दिसून न देण्यासाठी तो मुद्दाम आंबा खात नाही आणि रूममध्ये येऊन बसतो. तेव्हा कला मात्र आता अगदी रूममध्ये येते आणि अगदी म्हणते की खरंच आंबा किती गोड होता, इतकं पोट भरल्यासारखं वाटलं होतं आणि खरंच काय जेवण झालं, एकच नंबर. आणि अगदी पोटावर हात देत म्हणते की चांदेकर, अरे तुला सांगते, आंबा खाल्ल्यानंतर पोट आणि जीभ हे तृप्त तर होतातच, त्याचबरोबर आंब्याचा स्वाद सुद्धा अगदी मनामध्ये साठतो आणि पोटावर उरतो तो फक्त आंब्याचा स्वाद. आणि खरंच वा वा वा, म्हणजे जेवणानंतर जेव्हा आंबा खाल्ल्यानंतर अगदी असं तृप्त झाल्यासारखं वाटतं ना, काय सांगू चांदेकर तुला. आणि काय रे चांदेकर, अरे तुला तर आंबा फार आवडतो, मग तू का आंबा खाल्ला नाहीस रे, असं आता ती मुद्दाम विचारते. अरे चांदेकर सांग ना, तू का आंबा खाल्ला नाहीस. अद्वैत काही न बोलता लगेच शांत बसतो. तर कला ही मुद्दाम त्याच्या हातात जो काही लॅपटॉप आहे तर तो घेत म्हणते की सांग ना, अरे चांदेकर तू का आंबा खाल्ला नाहीस. परंतु अद्वैत आता तिकडे मुद्दाम लक्ष देत नाही आणि लगेच बाजूला जाऊन बसतो. तेव्हा कला सुद्धा उठते आणि मुद्दाम त्याच्याजवळ येऊन बसते आणि पुन्हा तेच विचारते, अरे चांदेकर सांग ना, तू आंबा का खाल्ला नाहीस, अरे तुला आंबा नाही का आवडत. तेव्हा आता अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत आता मुद्दाम तिच्यावर रागवतो आणि म्हणतो, तुला कळत नाही की एकदा सांगितलेलं, आणि हे बघ मी आंबा खाईल किंवा नाही खायचो, मला आवडतो किंवा नाही आवडतो, तुला त्याबद्दल काय करायचं बरं. तेव्हा आता कला म्हणते की हो ना, अरे बरोबर आहे. आणि आमच्या घरी जेव्हा एखादा आंबा खात नसतो तेव्हा आम्ही त्याला असं म्हणायचं, त्याला जर आंबा आवडत नसेल तर आंबा मात्र वाचला, म्हणजे जे खाणारे आहे ना आवडीने त्यांना अजून आंबा मिळतो. म्हणजे हे बघ ना, अरे तू जर आंबा खाल्ला तर ते मला आवडेल आणि तुला जर आवडत असेल तर. आणि हेच बघ आपल्यातील आणखीन एक साम्य तर होईलच. त्यावर आता अद्वैत विचारतो की आंबा पिकला होता ना, तर कला म्हणते की हो. तर अद्वैत म्हणतो, आणि मग मला पकू नकोस. तेव्हा आता कला ही जोरात हसते आणि म्हणते की जोक. आणि अद्वैतला अगदी दोन्ही हाताने एक झपाटा मारते आणि वा, अरे चांदेकर फक्त पिकला नव्हता, एकदम छान असा रसाळ आंबा होता. हा हा, म्हणजे हे बघ ना, अरे अस्सल हापूस असतो अगदी तसा, अगदी तृप्त कशाला म्हणतात अगदी तसं. आणि हे बघ आंब्याला मी अगोदर पाण्यामध्ये भिजवते आणि त्यानंतर थोड्या वेळाने छान असा बारीक कापते आणि मग फोडी. आणि हे बघ ना, अरे फोड खाण्याची मी काही करत नाही, अगदी हळूहळू आणि छोटे छोटे घास घेते. जसे आता कला सांगत असते तसतसं अद्वैतच्या तोंडाला अगदी पाणी सुटत असतं. एकदा जेव्हा त्याने आता आंबा खाल्ला आणि आईस्क्रीम एकत्र खाल्ली होती तेव्हा ते क्षण आठवतात आणि कला पुढे म्हणते की अख्खा गर धरला तो तोंडामध्ये असा साठव असा मस्त एकत्र खेचायचा. आणि हे बघ ना, अरे खरंच काय स्वाद असतो. आणि त्यानंतर आता फोडी झाल्यानंतर वेळ येते तर ती कोळीची, आणि ती कोय अशी साफ करायची की नक्की कोय कोणती होती आणि फोड कोणती होती हेच कळलं नाही पाहिजे, इतकी गुळगुळीत आणि स्वच्छ झाली पाहिजे. आणि आता अद्वैत इतकं छान जशी कोय आपण खातो तसं आपल्या तोंडाची ऍक्टिंग तो करत असतो, अगदी डोळे झाकून आंब्याचा स्वाद घेत असतो जसा तो आंबा खातोय असं. तेव्हा आता कला मुद्दाम त्याचा जो काही आता चेहरा आहे तर त्याचा मस्त व्हिडिओ आणि फोटो काढून घेत. आणि हे बघ अरे चांदेकर, हल्ली लोक ना आंबा कापतात आणि त्याचं साल अगोदरच काढून टाकतात, अरे त्यात काय मजा आहे, आंबा कसा खायला हवा, ती कातडी सुद्धा वाया न घालवता. आणि हे बघ ना, अरे खरा माणूस म्हणजे तुझ्यासारखा अगदी प्रोफेशनली असायला नकोय, अरे आंबा खाताना एकतरी पिवळ्या रंगाचा जो डाग किंवा थेंब आपल्या कपड्यावर मात्र पडायला हवा. आणि आता कला ही मुद्दाम त्याला अगदी त्यात नादी लावण्यासाठी आणखीन काही बोलणं वाढवत असते. आणि आता अद्वैत तर अगदी आंबा खाण्याचे स्वप्न बघत असतो. कला आता मुद्दाम त्याचं जो काही आहे ते सर्व ऍक्टिंग आता मोबाईलमध्ये काढून घेते. त्याशिवाय काही मजा येते का, आंब्याची कोय अशी खायची असते, शेवटच्या त्याच्या थेंबापर्यंत रसापर्यंत खायची आणि त्याचे केस दातात अडकतात, अगदी ते निघेपर्यंत आंबा तो खायचा असतो. अद्वैत अगदी परत दातात अडकलेस तो काढण्याचं सुद्धा ते अगदी ऍक्टिंग तो करतो आणि तो अनुभव आपल्याला इतका छान आठवत राहतो. तेव्हा कला ही मुद्दाम विचारते की निघाले का अडकलेले ते कोळीचे केस, आणि कसे निघतील. अरे चांदेकर
तू तर आंबाच खाल्ला नाहीस. कारण अद्वैत आता ते दातात जे काही अडकलेले केस आहे त्याचं स्वप्न बघत असतो की जसे ते आपल्या दातात अडकले आणि तो आता दातातून ते काढण्याचा प्रयत्न करतोय. कला असं म्हटल्यानंतर आता तो ठिकाणावर येतो. तेव्हा आता अद्वैतचं लक्ष जातं की कला मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेते. अद्वैत तिला विचारतो की काय ग, तू काय करतेस खरे, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतेस का आणि माझा व्हिडिओ बनवते का, दे तो मोबाईल इकडे दे. तेव्हा तो आता कलाच्या मागे पळतो. अद्वैत म्हणतो की डिलीट कर. कला नाही नाही म्हणून पुढे वळत असते. अद्वैत म्हणतो की दे इकडे, असं कसं तू डिलीट करणार नाही. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे पळत असतात आणि आता मात्र अद्वैत कलाला पकडतो आणि तो अगदी तिला एका हाताने आपल्या मिठीत धरतो आणि एका हाताने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून आपल्या हातात वर धरतो आणि कलाला विचारतो की आता काय करशील. परंतु कलाही आता त्याच्या मिठीत आल्याने मात्र कलाही त्याच्याकडे अगदी रोमांटिकपणाने बघत असते. तर अद्वैत विचारत असतो की तू आता काय करशील. तर कलाही त्याच्याकडे बघता बघता म्हणते की अरे माझा मोबाईल दे ना. अद्वैत आता वर धरतो आणि म्हणतो की घे ना घे ना घे ना. तर कलाही त्याच्या हातातील मोबाईल घ्यायचा प्रयत्न करते परंतु आता अद्वैत काही घेऊन देत नसतो. तो सुद्धा आता कलाची खूप गंमत करते. तेव्हा आता अद्वैत तो मोबाईल हातामध्ये घेतो तर कलाही आता अगदी नाक फुगून बेडवर बसते. अद्वैत आता तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आता जेव्हा मोबाईल हा ऑन करतो तेव्हा मात्र पासवर्ड काही त्याला कलाचा माहिती नसतो. कलाला तो विचारतो की पासवर्ड सांग म्हणून. कला मात्र आता खूप शहाणी असते. ती म्हणते की नाही सांगणार. तर अद्वैत तिला आता अगोदर म्हणून गेलेला असतो की बुटकं वांग. तेव्हा आता कला म्हणते की हो का, तो अगोदर काय म्हणाला होतास, बुटकं वांग. तर अद्वैत म्हणतो की मी तुला काय विचारतो, पासवर्ड सांग. तर कला म्हणते की अरे चांदेकर, मी काही वेडी आहे का तुला हा पासवर्ड सांगण्यासाठी, त्यामुळे चल माझा फोन दे. तर अद्वैत म्हणतो नाही देणार. कला म्हणते की अरे चांदेकर दे ना, तू असं काय करतोस रे. तेव्हा आता अद्वैत आपल्या हातात एका हातात फोन ठेवतो तर कलाही त्याच्या मागे लागलेली असते. अद्वैत काही तिचा फोन द्यायला तयार नसतो तर कलाही म्हणते दे ना दे ना. तर अद्वैत म्हणतो की हो हो देतो आणि लगेच तो सोप्यावर तो फोन फेकतो. कला लगेच धावत जाते, आपला मोबाईल घेते. तेव्हा अद्वैत आता बेडवर मस्त झोपतो. तेव्हा कला ही अगदी खुश, त्याचा तो जो काही व्हिडिओ तिने काढलेला आहे त्याकडे अगदी हसून बघत असते आणि बघता बघता खूप हसते सुद्धा. अद्वैत उठतो, तिला एकदा डोकावून बघतो तेव्हा कलाही त्याच्याकडे बघून हसते. तेव्हा अद्वैत पुन्हा झोपल्याचं नाटक करतो. तेव्हा कलाही त्याच्याकडे अगदी रोमांटिकपणाने बघत मनात म्हणते की चांदेकर, अरे तू किती काही म्हण, कितीही नाकारण्याचा प्रयत्न कर, परंतु मला माहिती आहे की आंबा तुला प्रचंड आवडतो. परंतु हे बघ ना, अरे आता तू किती काही झालं तरी ते मान्य नाही करणार. असून दे, परंतु तुझ्यातील आणि माझ्यातील आणखीन एक समानता मी नक्की शोधून काढेल आणि आयुष्यभर मी तुझ्या सोबतच राहील. तेव्हा कला ही अगदी खुश होते आणि त्याकडेच बघत असते. त्यानंतर आता इकडे संगीताची आवरासावर कपड्यांच्या घड्या वगैरे जे काही काम आहे ते सुरू असतं. तेवढ्यात दिनकर आता कामावरून घरी येतो. संगीता आता हे काम करता करता विचारत असते. दिनकर तिच्याकडे एकटक बघतो तर दिनकर तिला विचारतो की काय ग संगे, अगं दुपारी तू किती फोन केला आणि किती रडलीस बरं, कशासाठी तू इतका विचार करतेस, तुला किती वेळेस मी सांगितलं समजावलं, अगं जास्त विचार करत जाऊ नकोस, तुला त्रास होतो. तरी सुद्धा संगीताचे लक्ष नसते. संगीताच्या डोळ्यात अगदी पाणी असतं. तेव्हा दिनकर म्हणतो की संगे अगं बघ ना इकडे. तेव्हा मात्र आता दिनकर लगेच कामावरून जी पिशवी असते त्यातून काही आंबे बाहेर काढतो. 4-5 ते आंबे असतात आणि संगीताला म्हणतो की संगे अगं बघ ना, मी आंबे आणलेत, माझ्याकडे जास्त पैसे नव्हते म्हणून हापूस नाही आणू शकलो, त्यामुळे बघ ना अगं इतके आंबे तर मी आणलेस. 4 आंबे मी तुझ्यासाठी आणले पण तरी सुद्धा संगीताचं काहीच लक्ष नसतं. तेव्हा दिनकर तिला अगदी हात लावतो आणि म्हणतो की संगे. तेव्हा संगीता आता दिनकरकडे बघते. संगीताला फक्त आणि फक्त काजलची काळजी असते. तेव्हा ती दिनकरला म्हणते की अहो माझी काजल तिकडे एकटी पडली हो, तेथे कोणी तिला समजून घेणार सुद्धा नाही हो, त्यामुळे ह्या पोरीच्या नशिबात खरंच काय लिहिलं माहिती नाही. त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणते, आपण एक काम करू, तिची पत्रिका परत गुरुजींना दाखवूयात. उद्याच्याला मी गुरुजींना घरी बोलावते, आपण परत त्यांना एकदा पत्रिका दाखवूयात आणि माझ्या मनाची खात्री पटून घेऊया. संगीता आता हे सर्व रडत बोलते तर दिनकर म्हणतो की अगं आपली काजल प्रेमात पडलेली आहे, तिच्यावर कोणतं असं आभाळ कोसळलेलं नाही संगे, मला पूर्ण खात्री आहे की नक्की ती ह्या सर्वातून बाहेर येईल. आणि हे बघ तू जास्त विचार करू नकोस, एवढंच मी तुला सांगतो. आणि आलोस मी असं बोलून दिनकर आत निघून जातो. तेव्हा आता संगीताला वाईट वाटत असतं. त्यानंतर आता इकडे अद्वैत झोपलेला असतो आणि अद्वैत झोपल्यानंतर त्याला आता अगदी झोपेत स्वप्न असं जे काही आहे, रॉकेट हा आंबे घेऊन आलेला असतो आणि फळांचा राजा मी घेऊन आलो, हापूस आंबा, असं तो सर्वांना सांगत असतो. जे काही घडलेलं आहे तेच आता अद्वैतला
स्वप्नामध्ये दिसते आणि घरातील सर्वजण आता किती मस्त आंब्याचा स्वाद घेतात, अगदी आवडीने ते आंबा खात आहेत हे अद्वैतला आता दिसते। अद्वैत लगेच आता झोपेतून उठतो आणि डोकावून बघतो की कला झोपली की काय, अगदी चोरून बघतो तेव्हा कला आता ह्या अंगावरून त्या अंगावर तिची चुळबुळ सुरू असते। अद्वैत लगेच परत पटकन खाली झोपतो आणि झोपण्याचे नाटक करतो। तेव्हा पुन्हा आता तो डोकावून बघतो की ही झोपली की काय आणि परत मनात म्हणतो मला सुद्धा आंबा खायचा होता आणि आंबा खाल्ल्याशिवाय मला काही झोप येणार नाही, त्यामुळे आता ही आत्यागाऊ झोपली असेल, मग मी आता गुपचूप आंबा खाऊन येतो। ही आत्यागाऊ झोपली आहे। लगेच आता ते बघून अद्वैत उठतो आणि कला आता ह्या अंगावरून त्या अंगावर होत असते। तर अद्वैत आता एक नाटक करतो, ज्या काही पिलो असतात तर त्या पिलो आता जेथे तो झोपलेला आहे तेथे अशा मस्त एकावर एक ठेवतो आणि त्यावर शाल टाकतो। जसं अद्वैत तिथे झोपलेला आहे असं मुद्दाम तो कलाला दाखवण्यासाठी तसं नाटक करतो आणि अगदी चोर पावलाने तो आता किचन मध्ये येतो। तेव्हा आता किचन मध्ये आल्यानंतर पेटरीतून एक आंबा घेतो, मस्त पाण्याखाली धुतो आणि मस्त आता तो सुरीने कापून आंबा खात असतो। मनात म्हणतो आंबा खाण्यासाठी जर जास्त वेळ मी लावला तर त्या खरेला जागेल आणि ती मला नक्की पकडेल, तिला संशय आलाच असेल, नक्की ती लक्ष ठेवूनच असणार माझ्यावर आणि कोणत्याही कुठल्याही क्षणी ती खाली येईलच, 100 मला ती पकडण्यासाठी येईलच, त्यामुळे अगदी पटापट मला हा आंबा खायला हवा, म्हणून तो अगदी सुरेने पटपट कापतो आणि खातो। तेव्हा कोय खायला घेतो, परंतु कोय मात्र त्याच्या अंगावरून अगदी खाली पडते। आता त्याच्या त्या कोटला सगळे डाग पडतात। तो आता मस्त आंबा खातो, त्याला खूप छान वाटतं। आता मस्त हात तोंड वगैरे सगळे काही धुतो, परंतु त्या कपड्याला जे काही डाग लागलेले असतात ते मात्र आता तसेच असतात आणि त्यामुळे आता अद्वैतने आंबा खाल्लेला आहे अगदी चोरून हे आता कळणार असतं। तेव्हा आता अद्वैत आंबा खाल्ल्यानंतर इतका त्याला आनंद वाटतो, अगदी सुखाचा धक्का असा तो श्वास घेतल्यासारखं करतो आणि आता कुठे मला सुखाची झोप लागेल, मस्त झोप लागेल असे आता स्वतःशीच म्हणतो। आंब्याची साली वगैरे आहे तर डस्टबिन मध्ये टाकतो आणि लगेच आता रूम मध्ये येऊन परत झोपायचं नाटक करतो। त्याला असं वाटतं की आता खरे तर झोपलेलीच आहे आणि ही खरे एकदाची झोपलेली असल्यानंतर खरंच शांतता असते आणि तेव्हाच माझ्या आयुष्यामध्ये आनंद असतो आणि जर ही जागी असली तर सारखी सारखी कटकट हे करत राहा ते करत राहा, इरिटेट करणार, जाऊन दे। आंबा खाल्ल्यानंतर मात्र त्या आंब्याने माझा मूड बदलला, त्यामुळे हाच मूड ठेवून मी आता झोपतो, म्हणून अगदी खुशून तो झोपतो। त्यानंतर आता सकाळ होते, मला ही आंघोळ वगैरे करून बाथरूम मधून बाहेर येते, आरशासमोर उभी असते, आपले केस वगैरे सगळं काही आता व्यवस्थित ती आवरत असते। तेव्हा आता अद्वैत झोपलेला असतो आणि कलाही आता त्याच्याकडे बघते आणि कला बघता बघता मात्र आता त्याने आंबा खाल्लेला आहे, जे काही डाग आहे ते सगळं काही त्याला आता त्याच्या कपड्यांना लागलेले असते। तेव्हा आता कलाही अगदी त्याच्याकडे बघतच असते। तेव्हा मात्र आता अद्वैत झोपलेला असतो। कला विचार करते की आता हे चांदेकरच्या दाढीला काय लागलं आणि ह्या कुर्त्याला सुद्धा काय लागलेलं आहे, की हे डाग कशाचे पडलेले असतील। तेव्हा ते कलाही स्वतःशीच हसते आणि स्वतःशी हसता हसता मात्र हे डाग कशाचे आहे हे बघण्यासाठी ती मात्र आता त्याच्या कुर्त्याला जो काही वास आहे तो घ्यायला जाते। तर आता ती त्याच्या जवळ जाते, तेव्हा अद्वैत आता खूप असा दचकतो आणि लगेच तो जागा होतो। तेव्हा अद्वैत इतका घाबरल्यासारखा होतो। अद्वैत म्हणतो की काय ग, जबरदस्ती करते की काय। तेव्हा कला म्हणते की गप्प बस, अरे सकाळी सकाळी काही पण कसं बोलतोस रे, अरे तुझ्या कुर्त्याला कसले डाग लागलेले आहे ते बघते मी आणि तोंडाला सुद्धा। तेव्हा अद्वैत लगेच आता उठून बसतो आणि कलाला म्हणतो की काही काय आणि बाजूला हो आणि आरशासमोर उभा राहतो आणि म्हणतो की कुठे काय। तेव्हा कला म्हणते की अरे हे बघ ना, तुला नाही का दिसत। अद्वैत म्हणतो की कुठे काय, काहीच नाही दिसत। तेव्हा आता कला म्हणते की काही कसं नाही, अरे इतके मोठे डाग आहेत आणि तू नाही कसं म्हणतोस। तेव्हा आता कलाही त्याच्याकडे अगदी बघण्यासाठी त्याला बघत असते, परंतु अद्वैत गोल गोल भिंगत असतो आणि कला समोर मात्र तो काही आपला चेहरा करत नाही करत असतो आणि कपाटामधून पटकन टॉवेल घेतो। तर कला म्हणते की अरे चांदेकर बघून दे ना मला, नक्की डाग कसले आहेत ते। तेव्हा आता अद्वैत मुद्दा म्हणतो की हळद असेल। तेव्हा आता कला विचारते की अरे हळद कशी लागली तुला, मला बघून दे बरं एकदा व्यवस्थित। तेव्हा कलाही आता त्याची गचंडी धरते आणि गचंडी धरल्यानंतर त्याला अगदी शांत राहायला बोटाने खुणावते आणि अगदी त्याला गचंडी धरत ती त्याच्या अगदी जवळ येते आणि ती मस्त आता वास घेते। तेव्हा आता कलाला हसू येतं। तेव्हा कलाही हसून अद्वैतला विचारते काय रे, हळद लागलीस, अरे हा आंबा आहे, आंब्याचा वास आहे, तू नक्की आंबा खाल्लास ना, आणि बघ ना तुझ्या दाढीला सुद्धा आंबा लागलेला आहे। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आंबा, तू काहीतरी का बावळटासारखं बोलत असते, अगं मी आंबा कशाला खाईन,
काही आपलं सकाळी सकाळी बोलत असते म्हणून अद्वैत थोडंसं चिडल्याचं नाटक करतो आणि बाथरूम मध्ये अंघोळ करायला निघून जातो। तेव्हा आता कलाला तर खूप असं हसायला येतं। कलाही आता त्याच्याकडे बघतच असते आणि म्हणते की खरंच किती क्यूट आहे हा, अगदी बरबटून चोरून आंबा खाणारा आणि परत म्हणणारा की अगदी मी नाही खाल्लं नाही खाल्लं, निरागस अगदी छोटा मुलगा आहे आणि खरंच खूप छान आहे तो। आणि खरंच ओ मिस्टर परफेक्शनल लिस्ट, आंबा खाताना मात्र तुमचं परफेक्शनल राहिलं नाही बरं का। म्हणजे अरे चांदेकर तुला आंबा इतका आवडतो हे आता सिद्ध झालेलं आहे, अगदी माझ्यासारखं। परंतु अरे काल जेव्हा मी तुला आंबा खाताना रंगे हात जर पकडलं असतं तर आपल्यामधील जी काही ही समानतेची जागा आहे ती अगदी परफेक्ट भरली असती। खरंच चांदेकर तू अगदी आंब्यासारखा गोड आहेस आणि ह्या अशा गोड अद्वैत चांदेकरला मला माझ्या आयुष्यामध्ये एक गोड स्थान द्यायचं आहे, ते पण कायमचं। त्यानंतर आता कलाही तयार होते, खाली येते। आता संगीताचा कार्यक्रम असतो, डेकोरेशन वगैरे सर्व काही तयारी व्यवस्थित सुरू होते। कला रॉकेटला सर्व काही आता डेकोरेशन सर्व काही सेलिब्रेशन व्यवस्थित करायला सांगते। तेव्हा आता आबा ही सर्व बघून अगदी खुश होतात आणि म्हणतात की वा वा खरंच, अरे अद्वैत बघ ना डेकोरेशन, एखादा सण किंवा कार्यक्रम जशी सौंदर्याची दृष्टी ठेवून जशी आमची पूर्वी नटते ना तसं त्याप्रमाणे एकदम हे सर्व काही देखणं दिसते। अरे अगदी डोळे मिटून गेले, खरंच काय ती सजावट, काय ती आरस, स्वतःच्या नावाला जागावं म्हणजे काय। कला अगं तू नेहमी दाखवून दिलंस। कलाने आता ही जी काही सजावट वगैरे डेकोरेशन सर्व तिच्या परीने केलेलं असतं हे बघून आबा तिचं खूप सर्वांसमोर कौतुक करतात। तर आबा म्हणतात की अगं स्वतः एकटीने ही सर्व काही तयारी केली, खरंच कला अगं उत्तम ही सर्व तयारी झालेली आहे। तेव्हा कला ही रॉकेटला म्हणते की हो रॉकेट आलेच मी, असे बोलून कला आता आबांजवळ येते आणि कला ही आता आजोबांना म्हणते की आजोबा आज सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे। त्यावर तर सर्वजण एकमेकाकडे बघतात आणि विचार करत असतात की नक्की कसलं सरप्राईज असेल। नैना विचारते की कसलं सरप्राईज। तेव्हा आता कला म्हणते की हो 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 सांगते आणि आज संगीतसाठी कपल डान्स बसवण्यासाठी कोरिओग्राफर येणार आहे। तेव्हा आता आबा म्हणतात की अगं पण अनामिकाला तर बोलून घ्यावं लागेल, आपल्या सोम बरोबर तिचा कपल डान्स तर आहे ना। तेव्हा आता काजलला हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तर कला आता आबांना म्हणते की आजोबा मी तिला बोलावलेलं आहे। त्यावर आता अद्वैत विचारतो की कुठे आहे अनामिका। तेवढ्यात अनामिका दरवाजात येते। तेव्हा कला लगेच बोट दाखवते की ती बघा आलीच। तेव्हा आता अनामिका येते आणि कला आणि बाकी सर्वांना हाय वगैरे करते। अनामिकाचं सगळं काही लक्ष सोमकडे असतं। तेव्हा काजल आता हे दोघांकडे बघत असते आणि त्या दोघांना असं एकत्र एकमेकांकडे बघताना काजलला आणखीन वाईट वाटतं। तेव्हा आता आबा तोंड भरून अनामिकाला म्हणतात की तू सोम बरोबर उभी राहा, तुमच्या दोघांचा कपल डान्स आहे तर। तेव्हा आता अनामिका अगदी खुश होते आणि सोम जवळ जाते, अगोदर रजनीला भेटते। तर रजनी आता खुश म्हणते की कला अगं तुला एकदम बरोबर सुचलं त्यांना बोलवायचं, कारण मला हे सुचलं नसतं। तेव्हा आता आबा म्हणतात अगं रजनी ज्याप्रमाणे तू या घराची जबाबदारी घेतेस त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा ते कुठे जमते की ती जबाबदारी घेण्याची। तेव्हा आता आबा अगदी तोंड भरून कला आणि रजनी या दोघींचं कौतुक करत असतात आणि आता सर्वांना हसू येतं, आबांना सुद्धा खूप हसायला येतं। सर्वजण आता खूप छान आता घरामध्ये आनंदी असतात आणि रजनी हे बघ तुला सांगतो म्हणून आबा रजनीजवळ येतात। तर कला अद्वैतला विचारते काय मग कसं वाटलं माझं नियोजन, कोरिओग्राफर कधी येणार आहेस आणि कधी परफॉर्मन्स करणार आहेत असं आता अद्वैत विचारल्यानंतर कला म्हणते तू टेन्शन घेऊ नकोस, अगदी वेळेतच येईल। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे मॅनेजमेंट आहे का तुझं। कला म्हणते की शांत हो। तेव्हा कला ही अगदी खुश होऊन त्याच्याकडे बघून हसते। तर अद्वैत म्हणतो की हे बघ फार उडू नको, तुला आत्ता जमलेला आहे परंतु मला नक्की खात्री आहे की तू नक्की काही ना काही गोंधळ घालूनच ठेवशील, एवढं चांगलं मी तुला ओळखतो। तर कला म्हणते की अय्या खरंच, म्हणून कला आता खूप लाजते आणि दोन्ही हाताने आपलं तोंड झाकून घेते। तर सरोज आणि रोहिणी मात्र आता हे कला आणि अद्वैतचं बोलणं ऐकून दोघांकडे बघत असतात। तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो की अय्या आणि इतका खुश होण्याची काही गरज नाही, मी तुझं कौतुक तर करत नाही, मी सांगतो तुला ती किती क्रिएटिव्ह किस आहे ते। तेव्हा आता अद्वैत असं बोलल्यानंतर कला ही अगदी रोमॅन्टिक होऊन त्याच्याकडे बघून हसत असते आणि अगदी लाजत म्हणते की खरंच हा किती गोड आहे आणि अगदी रोमॅन्टिक होऊन त्याच्याकडे बघून हसते, खूप खुश होते, एकटक ती अद्वैतकडे बघत असते। आणि तेवढ्यात मात्र जी काही कोरिओग्राफर आहे तर ती येते आणि माझं नाव तिची स्वतःची ओळख करून देते। नमस्कार आबासाहेब, माझं नाव शर्वरी, प्रोफेशनल कोरिओग्राफर। तेव्हा आबा खुशून म्हणतात की डान्स मात्र एकदम असा फक्कड व्हायला हवा, म्हणजे मला सुद्धा वाटायला पाहिजे की मी सुद्धा डान्स करावा म्हणून। तेव्हा आता सर्वांना खूप हसायला येतं, घरातील सर्वजण हसत असतात परंतु एकटी बिचारी काजलच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नसतो।
ती खूप नाराज असते. तेव्हा आता ही कोरिओग्राफर म्हणते की चला वेळ फार कमी आहे, आपण लगेच तयारीला लागूया. आणि आता डान्सची सर्व तयारी ते प्रॅक्टिस करायलाच घेतात. त्यानंतर आता इकडे संगीता काही काम आवरत असते आणि दिनकर कामावर जाण्याची तयारी करत असतो. तेव्हा आता संगीता त्यांच्या हातात टिफिन देते तर दिनकर पुन्हा आत जातो. तेव्हा संगीता मनात म्हणते की एकदा की आमचेही बाहेर पडले आणि मगच मी गुरुजींना फोन करते. एकदा गुरुजींशी बोलल्याशिवाय माझ्या मनावर जे दडपण आणि ताण आहे तो नाही कमी होणार असं आता संगीता ठरवते. तेवढ्यात दिनकर तयार होऊन बाहेर येतो. संगीताच्या हातात त्याचा टिफिनची पिशवी असते. तेव्हा दिनकर संगीताला म्हणतो की दे ना. संगीताचं लक्ष नसतं कारण ती ते विचारत असते. संगीता विचारते की तुम्ही सगळं काही अगदी लक्षपूर्वक घेतलं ना. दिनकर म्हणतो की हो घेतले आणि चल संगे येतो आता. तेव्हा आता दिनकर परत मागे येऊ नये म्हणून संगीता पुन्हा एकदा दरवाजात आल्यानंतर सुद्धा विचारते अहो एकदा सगळं काही घेतलं. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो संगे मी घेतलं आणि दिनकर निघून जातो. संगीता आत येते आणि परत एकदा विचार करते की यांनी सगळं काही घेतलं ना, नाहीतर हे परत एकदा येतील आणि गुरुजी आलेले आहे हे बघतील. तेव्हा आता संगीता लगेच आता गुरुजींना फोन करण्यासाठी मोबाईल घेते आणि गुरुजींना फोन करते. नमस्कार गुरुजी, मी संगीता खरे बोलते असं आता गुरुजींना म्हणते. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो बोला ना ताई. तेव्हा संगीता म्हणते की हो एक काम होतं, तुम्ही आमच्या घरी येताल का, जरा काजूच्या पत्रिकेविषयी बोलायचं होतं. तेव्हा गुरुजी म्हणतात की अहो संगीता ताई, 1 वर्षापूर्वीच आपण ही पत्रिका बघितली होती आणि ऑलरेडी मी तुम्हाला सगळं काही खरं सांगितलेलं आहे. तेव्हा संगीता म्हणते की हो ते खरं आहे. अहो पण कसं आहे की आता काजलचं मन काही स्थिर नाही, अगदी बिघडल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला काय ते नेमकं कळण्यासारखं झालेलं आहे. परंतु तुम्ही नक्की या, एकदा या आणि पत्रिका बघून घ्या. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की बरं तुम्ही म्हणतात तर ठीक आहे, येतो मी. त्यानंतर आता इकडे ही कोरिओग्राफर आहे तर मात्र आता सगळ्यांना डान्सची प्रॅक्टिस शिकवत असते. डान्स कसा करायचा याबद्दल सांगत असते. सरोज, रोहिणी आणि आता हे सर्व काही बसून बघत असतात. त्यानंतर आता ती मोनाली आहे ती कोरिओग्राफर आता अद्वैत आणि कला या दोघांजवळ येते. त्या दोघांजवळ आल्यानंतर आता ती अद्वैतला कलाच्या कमरेवर असं हात ठेवायला सांगते. अद्वैत स्वतःच्या कमरेवर ठेवतो. तेव्हा आता ती म्हणते की अहो स्वतःच्या नाही, त्यांच्या कमरेवर ठेवा. तर अद्वैत आता कलाच्या कमरेवर हात ठेवतो. तेव्हा कलाला आता इतकं छान वाटत असतं. ती खुश होऊन आता अद्वैतकडे बघत असते. परंतु सरोजला मात्र आता हे सर्व बघून खूप राग येत असतो. तेव्हा आता कलाला ती जमत नाही तर ती मुलगी कोरिओग्राफर आहे ती कलाला कशी ॲक्शन करायची, पोज कशी करायची हे सर्व काही आता शिकवण्याचा प्रयत्न करते. कला बाजूला होते आणि आता ती मुलगी अद्वैत जवळ येते आणि अद्वैतच्या हातामध्ये हात देऊन डान्स कसा करायचा आहे आणि ती अद्वैतच्या एका हातामध्ये हात देऊन आता त्याच्या कमरेवर हात ठेवते. अद्वैत तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि आता ते कलाला कसं करायचं हे दाखवत असतात. तेव्हा आता ते दाखवत असताना मात्र कला म्हणते की आता बाद झालं, आता मी करते असं तिला म्हणते. तेव्हा आता अनामिका आणि सोहम या दोघांचं तर सुरूच असतं. अनामिका सोहमला कंटिन्यू कर असं म्हणत असते. तर कला आता अद्वैत जवळ येते आणि अद्वैतच्या हातामध्ये हात देऊन आता ते दोघे डान्स एकत्र कसं करायचं याची प्रॅक्टिस करतात. तेव्हा आता ही कोरिओग्राफर म्हणते की 1 मिनिट मला म्युझिक हवं आहे असं म्हणते. तेव्हा आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो की ही तुझी अरेंजमेंट आहे. अगं तू तर कोरिओग्राफरला बोलावलं परंतु म्युझिक सिस्टीम तू अरेंज नाही केलेली का, म्हणजे हे असं झालं. आपण जेवायला पाहुण्यांना घरी बोलावतो आणि येथे आल्यानंतर आपण त्यांना सांगतो की अरे अरे आमच्याकडे ताटच नाही. तेव्हा आता लगेच कला म्हणते की मी काही तुझ्यासारखी नाही म्हणून ती लगेच आता रॉकेटला आवाज देते. रॉकेट धावतच येतो आलो आलो आणि लगेच आता रॉकेट आल्यानंतर म्युझिक ऑन करतो. तेव्हा आता लगेच सर्वजण त्यावर प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. अनामिका आणि सोहम एकत्र प्रॅक्टिस करत असतात. तेव्हा आता काजल हे सर्व काही लांबून बघते. तिचे डोळे अगदी भरून येतात. सोहम आता डान्स करता करता काजलकडे सुद्धा बघत असतो. तेव्हा आता मस्त हे डान्स करायला घेतात परंतु कलाला थोडंसं व्यवस्थित आता ही जमत नसतं. तेव्हा आता आबा लगेच मोठ्याने जोराने शिट्टी वाजवतात आणि खूप मस्त असं म्हणतात. तेवढ्यात कला ही जोराने आता पाय अद्वैतच्या पायावर देते. तर अद्वैत आता जोराने अगदी ओरडतो की हे काय, पायावर काय पाय देतेस. तेव्हा ती कोरिओग्राफर आहे ती डोक्याला हात लावून घेते आणि सरोज आता रागाने ह्या कलाकडे बघते. तेव्हा आता सर्वजण अद्वैत आणि कला या दोघांकडे बघत असते. तेव्हा आता कला ही अद्वैतकडे एकटक बघत असते. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये काजल आणि कला एकमेकींशी काहीतरी बोलत असतात. तर रोहिणी लगेच आता सरोज वहिनीला म्हणते, सरोज वहिनी अगं तिकडे बघ ना, त्या दोघी काहीतरी कुजबुज करत आहे. तेव्हा सरोज लगेच कलाजवळ येते आणि कलाला म्हणते की काय ग, सतत त्या
काजल आणि तुझं काहीतरी सुरू असतं, तुमच्या दोघींमध्ये काही ना काही साटलोट हे सुरूच असतं। तुमच्या तिघीमुळे जर माझ्या घरात काही प्रॉब्लेम झाले, ही सरोज चांदेकर मात्र आता तुझ्या सगळ्या घरच्यांना तुझ्या सगट देशद्रोहीला लावेल। तेव्हा कला म्हणते की माझ्या घरच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।